नमस्कार मंडळी. आजच्या या शांत आणि भक्तिमय दिवसाची सुरुवात झालेली आहे. अमावस्येच्या दिवसाचा हा व्लॉग आहे. टाकायचाच राहिलेला, फोन थोडा प्रॉब्लेम झाला होता, तर म्हटलं चला आज टाकून घेऊया. आज आपण म्हणजे मी अमावस्येला पितरांची सेवा वगैरे म्हणजे जे जे करते अमावस्येच्या दिवशी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. देवपूजा छानपैकी अधिक मास चालू झाला आहे, त्याच्यासाठी छान वाता बनवून घेतल्या, त्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या मी कशा बनवते आणि अधिक महिन्यात मी काय काय सेवा करते म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला अशा छान वाता बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सकाळचे हे सुंदर वातावरण आणि मनात खूप शांत असं वाटतंय. अशा प्रसन्न वातावरणात दिवसाची सुरुवात केली ना तर पूर्ण दिवस सकारात्मक जातो आणि खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते आपल्याला. तर असं छान पूजेपासून सुरुवात केली ना तर मन अगदी असं प्रसन्न होऊन जातं नेहमीच, आणि मला खूप आवडतं अशी सुरुवात करायला. तर तसंही नेहमी मी तुमच्यासोबत शेअर करत असते मला कसं वाटतं. सकाळी सकाळी छानपैकी अशी तुळशीची पूजा वगैरे, देवांची पूजा वगैरे करून घेतली की अगदी सुंदर वाटतं. आधी तुळशी दिवा लावला ना तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं, आणि आपल्या घरात तुळशीला खूप पवित्र असं मानलं जातं. सकाळचा हा दिवा म्हणजे घरासाठी शुभ आशीर्वाद असा मानला जातो. तर आज खूप छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे. आज यशने देवपूजा केलेली आहे, म्हणून लहान मुलं देवपूजेमध्ये सहभागी होतात. हेच खूप छान आहे आणि संस्कार आपोआपच जपले जातात. म्हणून मुलं लहान असले किंवा कसे मोठे त्यांनाही छानपैकी देवपूजा वगैरे करायला सांगावी. आता पुढे दाखवणारच आहे. किचनमध्ये आलेली आहे, काही कामं होती, भांडी वगैरे घासून घेतली, आवरावर चालूच आहे. हा अमावस्येच्या दिवसाचा ब्लॉग आहे. आणि फुलं आहे मध्ये, आणि इथे थोडासा पेपर ठेवायचा होता, पेपरचा पुढे ते निघलंय ना थोडी पॉलिश. तुमचं यश देवपूजा करतो तसं डेलीच करतो, घरी असला की, म्हणजे स्कूल असली का मग नाही करत. अरे अमावस्येच्या दिवशी पितृअष्टक वगैरे म्हणून घेते, कारण म्हणजे सतीशंते असले की ते म्हणून घेतात, किंवा मग मी असं कोणीही असलं तर म्हणायला लावते. मी दक्षिण दिशेला दिवा लावायचं असतं तोंड करून, आणि ते म्हणून घ्यायचं असतं. ह्या दिवशी अमावस्येच्या दर अमावस्येला दर महिन्याच्या पितरांची सेवा वगैरे ही केली जाते. असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि चांगला आशीर्वाद देऊन जातात असं म्हटलं जातं. तर ते मी करून घेत असते. त्यानंतर इथे गॅसवर थोडीशी अगदी चमच्याभर तांदूळ वगैरे छोट्या पातेलीमध्ये टाकले, आणि बिना मिठाचा हा भात टेरेसवर ठेवणार आहे मी पितरांसाठी, म्हणजे पक्षी वगैरे खाऊन घेतात. त्यानंतर उंबऱ्यात त्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे. शुक्रवारी नव्हतं केलं म्हणून आज अमावस्येच्या दिवशी करून घेतलं होतं. म्हटलं अमावस्याही आहे, नंतर अधिक मास चालू होत आहे छानपैकी असा, आणि म्हटलं त्यासाठी मग अमावस्येच्या दिवशी करूया म्हटलं. सगळं व्यवस्थित दरवाजावर सुद्धा स्वस्तिक वगैरे काढून घेतले, आणि पलक छान रांगोळी वगैरे काढून घेत आहे. त्यानंतर किचनमध्ये आली, सगळे म्हणजे कामं वगैरे सगळी झाली. ती रांगोळी तिला म्हटलं तू काढ, आता बाकीचं पुढचं मी स्वयंपाकाची तयारी करते. असं मुलांना शिकवलेलं असलं ना मग असं थोडंफार आपल्याला हाताखाली कामाला येतात. आणि पलक छान अगदी मस्त अशी रांगोळी वगैरे काढते. तर छान येते तिला. आधी खूप याच्यापासून तिला ड्रॉइंगची वगैरे खूप आवड आहे, तर काढते ती. तर
त्याच्यानंतर किचनमध्ये आली आणि आता तेल वगैरे काढून घेत आहे मी. बॉटलमध्ये तेल वगैरे संपलं होतं आणि छानपैकी वड्यांची भाजी इथे बनवून घेणार आहे मी. त्याच्यासाठी दुपारच्या जेवणाची ही तयारी आहे. म्हटलं काय भाजीला बनवायचं, तर इथे वड्यांची भाजी बनवून घेणार आहे. वडी बनवून घेतलेली होती ना, जी मुगाच्या डाळाची सांडगे म्हणतात त्याला कोणी कोणी, आणि वडी म्हटले जाते. तर ती भाजी बनवून घेणार आहे. तेलाची बॉटल होती, तिला स्वच्छ पुसून घेतली. वेळोवेळी असं थोडंफार जे काही असलं ना, तर ते क्लीन करत असलं की जास्त घाण नाही होत. आणि ऑइल म्हणा, याची बॉटल किंवा जी बरणी असते ना, ती खूप चिकट आणि घाण होत असते. तर ती वेळोवेळी साफ करत असले ना, तर व्यवस्थित राहते आणि म्हणजे जास्त खराबही नाही होत. मग घासायला खूप त्रास होतो. तर म्हणून मग तेच पुसून घेत होती मी. जरा ओव्हर ऑइलचं झालेली होती त्याच्यामुळे. मग आता इथे डिशमध्ये वडे वगैरे काढून घेतले. बघताय तुम्ही, सांडग्याची भाजी मस्त बनवून घेणार आहे. कांदा कट करून घेतलेला आहे, भरपूर अशी कोथिंबीर ह्या भाजीला, आणि इथे लाल सुक्या मिरच्या आणि काही 2-3 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण भरपूर असा कट करून घेतलेला आहे. आता आज याला खुड मिरचीची भाजी म्हटलं जातं आमच्याकडे. तर मला खूप आवडते अशी भाजी, छान लागते, टेस्टी अशी. तर ती कढईमध्ये आता पहिले सगळ्यात आधी जे सांडगे काढून घेतलेले होते ना, ते आता इथे पहिले भाजून घ्यायचे आहे आपल्याला आधी. त्याच्यानंतर थोडंसं ऑइल टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचे. थोडंसं त्याला असं वेगळा भाजल्यानंतर जो कलर येतो ना, छान तसा कलर येतो तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त परतून घ्यायचे. थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि परतून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी परतून घेते. याचा अगदी छान असा टेस्ट येतो असं परतून घेतल्यावर, तेलामध्ये भाजून घेतल्यावर. मग याची भाजी बनवायची. तर भाजून काढून घेतलेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, 3-1 चमचे. याला थोडंसं तेल आपल्याला रोजपेक्षा थोडं जास्त टाकायचं, मस्त अशी लागते. आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं आणि जो बारीक कट केलेला लसूण होता ना, भरपूर असा, तो टाकून घ्यायचा. त्याला थोडासा असा ब्राउनिश कलर आला ना, मग त्याच्यानंतर ज्या मिरच्या होत्या, ज्या सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्या टाकून घ्यायचा. म्हणजे त्या थोड्याशा तेलामध्ये परतल्या ना, त्याचा तिखटपणा उतरतो. आणि त्याच्यानंतर कांदा वगैरे कट करून घेतलेले होते, 3 मीडियम साईजचे, ते टाकून घेतलेले आहेत. छान परतून घ्यायचं आहे. आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. थोडा वेळ परतून घ्यायचा. कांद्याचा थोडासा इथे कलर चेंज होतो तोपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा थोडासा कलर चेंज झाला, गुलाबी रंगावर आला की छान असं परतलं जातं आणि भाजी अगदी मस्त अशी टेस्टी लागते. भाजीला काही नसेल ना, तर छानपैकी अशी वड्याची भाजी, सांडग्याची भाजी बनवा, नक्कीच मस्त आणि टेस्टी लागते. तर याच्यासोबत मी इथे भाकरसुद्धा बनवून घेणार आहे. भाकर आणि भाकरीसोबत खूप छान लागते गरमागरम भाजी. ज्वारीची भाकरी वगैरे बनवून घेणार आहे. आता इथे छानपैकी परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा, आणि 2 ते 2.5 चमचे मी इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला माहीतच आहे धना पावडर मी जास्त यूज करत असते, तर ती टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घेतलेला आहे, कारण आपण लाल मिरची पावडर यूज नाही करणार, कारण लाल सुक्या मिरच्या आपण टाकून भाजी बनवतोय ना, तर अगदी टेस्टी अशी लागते. तर तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका, म्हणजे ग्रेव्ही किती हवी आहे, कारण हे अजून उकळणार, म्हणजे वडे टाकल्यावर ते शिजणार तोपर्यंत मग पाणी अजून आटतं. थोडंसं जास्तीचंच टाका आणि छान उकळली, आटली, त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहे. मग अजून उकळू द्यायचं, छानपैकी शिजतात तोपर्यंत, मस्त अशी सॉफ्ट होऊन जातात तोपर्यंत उकळवून घ्यायचे आहे. आणि ते चांगलं उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर अजून छान उकळू द्यायचं आहे, जोपर्यंत छान शिजत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर लास्टमध्ये इथे कोथिंबीर वगैरे टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही भाजी मी बनवत असते. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम छान लागते. भातासोबतही छान लागते. मस्त अशी भाजी आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. भाजी छानपैकी झालेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, इतकी छान लागते ना ही भाजी. आणि अशीच मेथीची भाजी असते, जे वडे आपण न टाकता मेथीची भाजी बनवायची अशी, आणि इतकी टेस्टी लागते ना तीसुद्धा अशा पद्धतीने बनवली की. तर मुलंही खाऊन घेतात अशा पद्धतीने भाजी जर बनवली ना. मुलांनाही आवडतं, ते भाजी कुठलीही खाऊन घेतात, नाही असं नाही म्हणत. पण मग भाकर वगैरे नाही खात, तर त्यांना चपाती वगैरे लागत असते, तर 2-3 चपातीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि एक भाकर बनवून घेतलेली आहे.
अशा पद्धतीने वड्यांची भाजी, सांडग्याची भाजी मी बनवत असे. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्की सांगा. आता मस्त इथे स्वयंपाक झालेला आहे. भाकर आणि मस्त वड्याची भाजी म्हणजे सांडग्यांची भाजी बनवली, तीही खुडमिरची मधली. अगदी टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा झालेली आहे, आवरून झालं. आता टाईमही झाला आहे जेवणाचा. पण गरमी इतकी झाली ना स्वयंपाक करता करता, मग आता हातपाय वगैरे धुते आणि मग जेवणाला बसतो. तर चला भेटूया नंतर. आता संध्याकाळ झालेली आहे आणि अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास चालू झालेला आहे आणि हा खूप पवित्र असा महिना मानला जातो. त्याच्यासाठी जिथे वाता वगैरे बनवून घेणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे कॉटन वगैरे काढून घेत आहे आणि ही छान आज अशी विष्णू भगवानांची सेवा वगैरे असते करायची, तर त्याच्यासाठी ही सगळी तयारी चाललेली आहे. दुपारी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले. इतका गरमी झाली होती ना, खूप कपडे असे घामाचे होतात. मग कपडे वगैरे चेंज करून घेतले. आता संध्याकाळ झालेली आहे. तर हे बघा इथे साहित्य घेऊन घेतलेलं आहे आणि आता अधिक महिना चालू होतोय तर त्याच्यासाठीच इथे छानपैकी अशी मंजूळ वात बनवून घेणार आहे मी. आणि ती मी कशी बनवते हे तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच तुम्हालाही बनवता येईल आणि तुम्हालाही येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अधिक महिना चालू होतोय, आता अधिक महिन्यात छान मंजूळ वात लावली ना तर विष्णू भगवान प्रसन्न वगैरे होतात. म्हणून अधिक मासमध्ये म्हणजे पुरुषोत्तम मासमध्ये ही वात लावली जाते. त्याच्यानंतर कमळाची वात आहे तीही लावली जाते. तर अशाच पद्धतीने वाते आहेत आणि आपली सेवा आहे, दान धर्म ही सगळी सेवा करायची असते. तर जास्तीत जास्त मंत्र जप करायचे असते, साधना करायची असते. तर अशाच पद्धतीने मी ही असं छोटी मोठी साधना म्हणजे मंत्र वगैरे जप करून मग अशी छान मंजूळ वात जेव्हा जमेल तशा पद्धतीने लावत असते. तर मी ती बनवायला घेतली होती. म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करूया, तर बघून घेऊया कशी बनवायची आहे. अधिक मास चालू झालेला आहे. हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी अत्यंत पवित्र सकाळ मानला जातो. तर त्याच्यासाठीच मी इथे वात बनवून घेणार आहे. तर इथे वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे, कुंकू घेतला आहे थोडासा लावण्यासाठी पुढे वातीला. तर दुधामध्ये अगदी किंचित आपल्याला बोट ओला करून घ्यायचा आणि नंतर जी वात पुढे येते ना, जी आपण फुलवात बनवतोय तशी वात बनवून घेत आहे मी. तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी फुलवात बनवते. तर हा कॉटन रेडीमेडच आहे, शॉपिंगमधून आणलेला. तर त्याचीच मी इथे वाता बनवून घेणार आहे. आधी वाता बनवून घेते, नंतर मग मंजूळ वात कशी बनवायची ते दाखवत आहे. अशा फुलवातींची मंजूळ वात तयार करतात. तर अशा पद्धतीने फुलवात बनवून घेत आहे मी. तर हिंदू पंचांगानुसार हा महिना दर 3 वर्षानंतर येतो. हा काळ दान धर्म, नाम जप आणि पूजापाठ ह्या महिन्यात केले जातात. अनेक पटीने पुण्यफळ मिळतं असं म्हटलं जातं. कारण देवाची सेवा करण्याला सुद्धा आजकाल टाईम नसतो, म्हणून हा एक महिना देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त इथे देवाची सेवा वगैरे केली जाते, विष्णू पूजा केली, नाम जप केलं जातं. तर या महिन्यात नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तुळशी मातेची सेवा करावी, विष्णू सहस्रनाम, श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करावा. त्यानंतर दान धर्म, गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा मग फळे दान करावेत असं म्हटलं जातं. तर त्यामुळे आणि 33 दिवे दान करावे. 33 ही संख्या या महिन्यात खूप महत्त्वाची मानली जाते. जसं आपण जावायला वगैरे बोलवतात 33 अनारसे आणि असे बत्ताशे वगैरे हे दिलं जातं. तर अशा पद्धतीने या महिन्यात सगळं हे कार्य होत असतं. तर त्याच्यानंतर ह्या कार्यात मंगल कार्य वर्जित असतात, जेणेकरून जसं की विवाह, गृहप्रवेश, मुंजा, यज्ञोपवीत किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे या महिन्यात वर्जित केले जातं, म्हणजे करू नये असं म्हटलं जातं. या महिन्यात फक्त देवाची सेवा करावी, मंत्रजप करावा, साधना करावी असं म्हटलं जातं. नवीन वस्तू खरेदी नाही करावी, टाळायचं असतं या महिन्यामध्ये. तर अशा पद्धतीने या महिन्याची ही सेवा करावी आणि काय करू नये अशा पद्धतीने हे सगळं मान्यता आहे या महिन्याची. तर विष्णू भगवानांची जास्तीत जास्त सेवा करावी, उपासना करावी, त्याच्यासाठी हा महिना येत असतो दर 3 महिन्यानंतर.
तर हे बघा इथे मंजुळ वात बनवून घेत आहे. 3 वाती घेतल्या, त्या जोडून घ्यायच्या आधी. त्याच्यानंतर साईडने 1 वात आणि दुसऱ्या साईडने 1 वात अशा पद्धतीने वाती जोडत जायच्या असेल तर 7 वाती किंवा 9 वात किंवा 11 अशा पद्धतीने ही मंजुळ वात बनवून घ्यायची आहे. फुलवात तुम्ही अजून थोडे छोटे छोटे केले ना तरीही चालेल, छान छोटी वात होईल ती. पण तेलात भिजली की ही छोटीच होणार आहे. म्हणून मग अशा पद्धतीने हे बघा जोडत आहे मी दोघी वात. ते पूर्ण ती गेला जोडत जायचं पुढे पुढे आणि वरून थोडासा कापूस त्याला असा गोल फिरवून लावून घ्यायचा, म्हणजे ते पॅक बसतं आणि छान वर वाती आपल्या येत जातं आणि साईडने. आणि बनवल्यानंतर छान अशी मंजुळ वातच दिसत असते ती. तर अशा पद्धतीने जोडत जायचं आहे. तुम्ही बघा इथे मी कोणत्या पद्धतीने इथे जॉईंट करून घेत आहे. तर याच पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मंजुळ वात तयार होते. दिसायला किती सुंदर दिसते ना ही वात. अशीच लावायची आहे, जशी मी आता पकडलेली आहे ना तशीच ठेवायची दिव्यात आणि पुढचं टोक लावून घ्यायचं. कोणी कोणी मध्येही त्याच्या वाती काढतं, पण मी या पद्धतीने बनवत असते. तर अशा पद्धतीने मी इथे बनवून घेतलेली आहे. आणि छान कलरफुल दिसण्यासाठी तुम्ही इथे छान कुंकवाचं मी हात बोट लावून घेतलेला आहे किंवा मग हळदीचा लावा, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. तर अशा पद्धतीने इथे मंजुळ वात तयार झालेली आहे. ह्या 11 वातींची एक मंजुळ वात आहे. तर अशा पद्धतीने बनवते मी. त्याच्यानंतर कमळाची वात बनवून घ्यायची आहे. कमळाची वात कोणत्या पद्धतीने बनवता हे मी दाखवत आहे. जशी फुलवात बनवतो ना आपण त्याच पद्धतीने पहिले फुलवात बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दोघी साईडने वात त्याला काढून घ्यायची आहे. म्हणजे आता ही पुढच्या साईडने झाली ना तर मागच्या साईडने बघा अशा पद्धतीने कॉटन थोडासा ओढून घ्यायचा आणि मागच्या साईडने सुद्धा एक वात त्याला काढून घ्यायची आहे. तर अशी दोघी साईडने बनवली ना म्हणजे एक साईड आपल्याला पकडायला होईल आणि दुसरी साईड अशी पद्धतीने होईल. तर अशाच पद्धतीने ह्यासुद्धा 33 प्रमाणात किंवा मग त्याच्यापेक्षा कमी 21 वगैरे अशा पद्धतीने मी इथे वात बनवू शकता. कारण एवढी मोठी लावायलाही आपल्याला हे होतं. पण तुम्ही अशा पद्धतीने ही लावतात. कोणी कोणी 33 बनवून घेतात फुलवाती ह्या आणि त्याच्याच कमळवात बनवतात, तर ती लावतात. तर या पद्धतीने बनवून घ्यायची. मी मध्ये मध्ये मी रोज तर नाही करत, पण काही ठराविक वारांना मी हे लावून घेत असते. महिन्यातून एकदा जरी तुम्ही लावली नाही ह्या महिन्यात तरी खूप आहे. पण नक्की जरूर बनवा अशा पद्धतीने आणि सोपं आहे बनवण्यासाठी. हे बघा सगळ्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या, खाली गोल फिरवून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा थोडासा कॉटन लावायचा अगदी. आणि नंतर अजून साईडने आपल्याला अजून वाता लावून घ्यायच्या आहेत. हे एक फूल तयार झालेलं आहे म्हणजे वरचं. आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडने जे आता हे एक लावलं आहे ना त्याच्या मिडलमध्ये 2 वातींच्या मध्ये साईडने पकडून परत एक एक फुलवात ठेवायची आहे. आता मी दाखवतच आहे तुम्हाला, त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. अगदी सोपे आहे बनवण्यासाठी. तर या पद्धतीने कमळवात तयार होत असते. तर मी तर अशा पद्धतीनेच बनवते. तुम्ही अजून काही दुसऱ्या पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही काय काय सेवा करता अधिक महिन्यात, तुमच्याकडे कसं केलं जातं तेही मला सांगा. माझ्याने शक्य असेल तितक्या रोज तर काही सेवा म्हणजे फक्त नामस्मरण वगैरे आणि तुळशीची सेवा, म्हणजे तुळशीला रोज 2 टाईम दिवा वगैरे दाखवणं अशा पद्धतीने, तसं तर मी करतच असते. पण या महिन्यात तुळशीची विशेष करून सेवा केली ना तर विष्णू भगवान प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने माझ्या वाती तयार झालेल्या आहेत आणि ही लोटस वातसुद्धा म्हणजे कमळाची वात तयार झालेली आहे. विष्णू भगवानांना कमळप्रिय आहे म्हणून ही वात बनवून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी बनवून घेते. आणि हे बघा अशा पद्धतीने बनवून घेतली. दिसायला खूप छान दिसते. दिव्यावर ठेवून घ्यायची आणि ज्या आहे ना वातींचा पुढचं टोक आहे ना त्यालासुद्धा मी इथे आता कुंकू लावून घेणार आहे, म्हणजे दिसायला खूप छान दिसेल. आणि हळदी कुंकूसुद्धा तुम्ही लावू शकता कोरडायला. थोडासा ओला हात करून घ्यायचा बोट आणि लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. खूप छान दिसते आणि लावल्यावर सुद्धा खूप छान दिसते. थोडंसं तेल टाकलं की थोडं त्या म्हणजे अशा दबल्या जाता, पण थोडं थोडं टाकायचं अगदी आणि वातींना थोडंसं लावायचं हाताने तेल आणि मग ही वात पेटवायची आहे आणि याच्याने आरती करून घ्यायची आहे विष्णू भगवानांची. तर अशा पद्धतीने ही वात बनते. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
तर आजचा भक्तिमय आणि शांत दिवस असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या घरात अमावास्येला कोणती सेवा केली जाते आणि अधिक मासमध्ये कोणकोणत्या सेवा केल्या जातात, काय केलं जातं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट आणि लाईक जरूर करा आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता. असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशनही तुम्हाला भेटेल.